नमस्कार मित्रांनो, तुम्ही दर महिन्याला 10,000 SIP करत असाल किंवा 20,000 SIP करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत की 10 वर्षे, 20 वर्षे आणि 30 वर्षानंतर 10,000 SIP आणि 20,000 SIP यामध्ये किती मोठा फरक पडतो. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा आकडा दाखवणार आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की वेळेवर गुंतवणूक सुरू करणे किती महत्त्वाचे आहे. तर चला सुरुवात करूया. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये आपण दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो. SIPची खरी ताकद आहे कंपाऊंडिंग. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंडिंगला जगातील 8वे आश्चर्य म्हटले होते, कारण तुमचे पैसे फक्त वाढत नाहीत तर त्या वाढलेल्या पैशांवर देखील परतावा मिळत राहतो. उदाहरणार्थ 10,000 SIP. समजा तुम्ही महिन्याला 10,000 SIP सुरू केली. सरासरी 12% वार्षिक परतावा गृहीत धरू. 10 वर्षे एकूण गुंतवणूक होते 12 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू 23 लाख किंवा निव्वळ नफा 11 लाख. तेच 10,000 जर तुम्ही 20 वर्ष गुंतवले तर एकूण गुंतवणूक होते 24 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू होते 99 लाख. निव्वळ नफा 75 लाख. तेच 10,000 जर तुम्ही 30 वर्ष गुंतवले तर एकूण गुंतवणूक होते 36 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू 3.5 कोटी आणि नफा सुमारे 3.14 कोटी. फक्त 36 लाख गुंतवून 3.5 कोटी ही आहे कंपाऊंडिंगची जादू. उदाहरणार्थ 2. समजा तुम्ही दर महिन्याला 20,000 रुपयाची SIP करत असाल तर 10 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक होते 24 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू 46 लाख. तीच रक्कम जर तुम्ही 20 वर्ष गुंतवली तर एकूण गुंतवणूक होते 48 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू 2 कोटी. तीच रक्कम जर तुम्ही 30 वर्ष गुंतवली तर एकूण गुंतवणूक होते 72 लाख. अंदाजे फंड व्हॅल्यू 7 कोटी. होय मित्रांनो, फक्त SIP दुप्पट केल्याने 30 वर्षानंतर संपत्ती देखील जवळपास दुप्पट होते. जर तुम्ही महिन्याला फक्त 10,000 जास्त गुंतवू शकत असाल तर भविष्यातील संपत्तीमध्ये तब्बल 3.5 कोटीचा फरक पडू शकतो. बहुतेक लोक म्हणतात जेव्हा पगार वाढेल तेव्हा SIP सुरू करेन, थोडे पैसे साठू दे मग सुरू करतो, आता वेळ नाही. पण वास्तव वेगळे आहे. गुंतवणुकीत सर्वात महत्त्वाचे असते मार्केट टायमिंग नाही तर टायमिंग इन मार्केट. लवकर सुरुवात करणारा व्यक्ती जास्त श्रीमंत होतो. समजा 2 मित्र आहेत, रोहन आणि मोहन. रोहनने वयाच्या 25व्या वर्षी 10,000ने SIP सुरू केली. मोहनने वयाच्या 35व्या वर्षी 20,000ने SIP सुरू केली. 60व्या वर्षी कोणाकडे जास्त पैसे असतील? आश्चर्य म्हणजे अनेक वेळा कमी SIP करणारा पण लवकर सुरुवात करणारा व्यक्ती जास्त श्रीमंत होतो, कारण कंपाऊंडिंगला वेळ मिळतो. वेळ हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. जर तुमचे लक्ष्य 1 कोटी रुपये असेल तर 10,000 SIPला 12% परताव्याने अंदाजे 20 वर्ष लागू शकतात आणि 20,000 रुपये SIPला अंदाजे 15 ते 16 वर्षे लागू शकतात. म्हणून जास्त SIP केल्याने लक्ष्य लवकर गाठता येते. ह्या व्हिडिओमधून आपल्याला 3 गोष्टी शिकायला मिळतात. पहिली, SIPची रक्कम वाढवली तर संपत्ती वेगाने वाढते. दुसरी, लवकर सुरुवात करणारे हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि तिसरी, शिस्त आणि सातत्य हेच खरे श्रीमंतीचे रहस्य आहे. मित्रांनो, आज तुम्ही 10,000ची SIP सुरू करू शकत असाल तर आजच सुरू करा. जर 20,000ची SIP करू शकत असाल तर आणखी उत्तम. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यापासून नाही, पुढच्या महिन्यापासून नाही तर आजपासून सुरुवात करा. कारण 10 वर्षानंतर तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल स्वतःचे आभार मानाल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी फायनान्स आणि मोटिवेशन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.